मंडळी रामराम. आपला आजचा विषय येतो म्हणजे 05234. तर हे एक असं विद्राव्य खत आहे ज्याचा जर वापर योग्य वेळी योग्य पिकावर आणि योग्य प्रमाणामध्ये जर केला आपण तर उत्पादनामध्ये 30 ते 40% उत्पादन वाढवण्याची क्षमताच्या खतामध्ये आहे. ते खत म्हणजे 05234. तर या 05234 बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये याचे नेमके काय फायदे आहेत, याचा वापर कधी करायचा, किती करायचा, कोणत्या पिकाला करायचा, सोबतच हे खत हे जे खत आहे हे कीटकनाशक बुरशीनाशकासोबत मिक्स करता येतं का, त्यानंतर याचं प्रमाण किती आहे, ड्रिपद्वारे ड्रिचिंगद्वारे किती वापरायचं आहे, जर आपण स्प्रेइंगमध्ये जर घेत असाल याला तर त्याच्यामध्ये किती डोस घ्यायचा याचा, सोबतच जे आहे हे वापरता वेळेस नेमक्या काय काळजी घ्यायच्यात हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच जे आहे ते याचे जे ओरिजिनल खत कसं आहे 05234 हे कसं ओळखायचं, तर हे A to Z माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे 05234 नेमकं काय आहे. तर 05234 जे आहे हे एक असं विद्राव्य खत आहे ज्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 0 असतं. नत्र म्हणजेच नायट्रोजन. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे फॉस्फरस, ज्याला आपण स्फुरद म्हणतो मराठीमध्ये, ज्याचं जे आहे 52% असतं. आणि 34% जे आहे ते पोटॅश म्हणजेच पालाश असतं याच्यामध्ये. तर याचे नेमके काय फायदे आहेत किंवा नेमकं काय काम करतं हे, तर आपण जे प्रमाण आपल्याला दिसतंय 05234 याच्यानंतर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, नत्र जे आहे ते 0 आहे. म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये याचं बिलकुलच काम नाहीये किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये वाढीसाठी जे आहे ते एवढं म्हणावं तेवढं हे काम करत नाही. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे फॉस्फरस याच्यामध्ये 52% आहे. याचाच अर्थ असा होतो की मुळांची वाढ करण्यासाठी किंवा झाडाला फुटवे फोडण्यासाठी आणि जे बुंद आहे झाडाचा हे मजबूत करण्यासाठी जे आहे हे चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे पालाश पोटॅश जे आहे हे 34% आहे, ज्याच्यामुळे झाडामध्ये रोग प्रतिकार क्षमता येते. फूल गळ जर होत असेल तर फूल गळ न होऊ देता फुलाची सेटिंग करणं, फळधारणा होणं, याच्यासाठी जे आहे हे खत चांगल्या पद्धतीने जे आहे ते काम करतं. तर दुसरी महत्वाची जी गोष्ट येते ती म्हणजे याचा वापर जो आहे तो नेमका कधी केला पाहिजे. याच्या वापराबद्दल जर बोलायचं झालं, पीक लागवडीच्या नंतर 30 ते 40 दिवसाच्या नंतर पासून तर फुल धारणेपर्यंत जे आहे ते याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे याचं जे आहे ते प्रमाण किती घ्यायचे. तर तुम्ही जर ड्रिचिंग करत असाल किंवा ड्रिपद्वारे जर घेत असाल तर याचं जे प्रमाण आहे 3 किलो ते 4 किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा आहे. आणि तुम्ही जर फवारणीद्वारे जर घेत असाल तर एका एकरसाठी 1 किलो या प्रमाणामध्ये याच्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे. तर त्यानंतरची जी गोष्ट येते ती म्हणजे कोणत्या पिकाला आपण वापर करू शकता, तर सर्व पिकाला तुम्ही याचा वापर करू शकता, काहीच अडचण येत नाही. त्यानंतरचा जो प्रश्न होता की बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत मिक्स करू शकतो का आपण, तर बिंदास करू शकतो, काही अडचण येत नाही. त्यानंतरची जी गोष्ट आहे हे ओरिजिनल 05234 आहे हे कसं ओळखायचं, तर पाण्यामध्ये पूर्णपणे जे विरघळतात, जर विरघळत असेल तरच ते 100% खरं आहे, नाहीतर हे ओरिजिनल नाहीये. आणि ज्या कंपनीचं पूर्णपणे विरघळतं अशाच कंपनीचे विद्राव्य खतं घ्या, नाहीतर शक्यतो नेक्स्ट टाइम पासून जे आहे ते पूर्ण जर विरघळत नसतील 5%, 10%, 2% जर राहत असेल विरघळणारं, तर अशा कंपनीला शक्यतो टाळण्याचा जे आहे ते प्रयत्न ठेवा. हे एकंदरीत पद्धतीनं 05234 खताबद्दलचं होतं. याच्या व्यतिरिक्त याची काही विशेषता असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो ती म्हणजे अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.